कर्जमाफी रद्द केल्यानं मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना 2 लाखांची मदत होणार आहे। तर मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयावरून शरद पवारांनीही सरकारचे आभार मानले। श्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची 2026 ची रक्कम शेतकऱ्यांना मिळणार आहे। शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम येणार असल्याची माहिती आहे। शेतकरी पेरा देखील करू शकत नाही आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळ शेतकऱ्यांना जे त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी अखेर आनंदाची बातमी आलेली आहे आणि ही आनंदाची बातमी पूर्ण कर्जमाफी संदर्भातील असून लाखो शेतकऱ्यांची थेट आता कर्जमाफी होणार आहे। बघा आता कर्जमाफीचे पैसे कोणत्याही क्षणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती यायला सुरुवात होतील आणि तुम्हाला मेसेज देखील येईल की 2 लाख रुपये आपल्या बँक खात्यावरती आलेले आहेत। बघा आता पूर्ण पैसे वाटपाची तयारी झालेली आहे। मग आता हे पैसे वाटप कशा पद्धतीने होणार आहे, आता सगळीकडे येणार आहेत का, की आता सध्या स्थितीला सर्वात आधी सरकार नेमक्या कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू करत आहे, संपूर्ण माहिती आता तुम्हाला बघायला मिळेल। यासाठी तुम्ही फक्त आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाचं म्हणजे AR1 मराठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। अशा प्रकारची महत्त्वाची माहिती तुम्हाला या चॅनलवरती रोजची रोज पाहायला मिळेल। तर चला संपूर्ण कर्जमाफीची बातमी आपण पाहू। बघा शेतकरी बांधवांनो, अखेर प्रतीक्षा संपलेली आहे। पूर्ण पैसे हे बँक खात्यात येणार असून DBTच्या माध्यमातून रक्कम तर आता अनुदानाची पण वेगळी दिली जाणारच आहे। बघा शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय झालेला आहे। आता हे पैसे किती रुपये, तर कर्जमाफीचे पूर्ण 2 लाख रुपये बँक खात्यावरती वर्ग होणार आहेत आणि ही रक्कम पूर्णपणे आता काही जिल्ह्यांमध्ये कोणत्याही क्षणी वाटप सुरू होईल। म्हणजे जे पैसे वाटप करायचे होते त्याची पूर्ण तयारी झालेली आहे। म्हणजे आता पैसे फक्त येणं बाकी राहिलेलं होतं। खूप दिवसांपासून शेतकरी म्हणत होते की पैसे कधी येणार, कर्जमाफीचे 2 लाख रुपये आम्हाला कधी मिळणार, आज मिळणार की उद्या मिळणार, अशी प्रतीक्षा शेतकऱ्यांची होती। पण आता तुमची प्रतीक्षा संपलेली आहे आणि तुम्हाला आता 2 लाख रुपये मिळणार आहेत। बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अटी पण काढून टाकलेल्या आहेत। ते म्हटले की आता शेतकऱ्यांना बिना अट पूर्ण लाभ मिळेल। तर चला कशा पद्धतीने मिळणार संपूर्ण अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहोत। थेट रक्कम ही DBTच्या अंतर्गत दिली जाणार आहे आणि पूर्ण लाभ हा शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती होणार असल्याने शेतकरी बांधव देखील आता चांगलेच खुश झाल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। आता तुम्ही काळजी करू नका। तर बघा या ठिकाणी सरकारचा निर्णय झालाय आणि पैसे वाटपाची देखील आता प्रक्रिया सुरू झालेली आहे। बघा आता पूर्ण यादी आलेली आहे। पैसे आता तुम्हाला आजच मिळतील का उद्या मिळतील हे लगेच बघायला मिळेल। कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटपाचं काम सर्वात आधी होत आहे ही पण माहिती आपण बघणार आहोत। बघा राज्यातील लाखो शेतकऱ्यांची सर्वात मोठी चिंता आता कायमची मिटलेली आहे। अखेर मुख्यमंत्र्यांकडून बघा डायरेक्ट घोषणा झाली। मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनात डायरेक्ट अटी आणि शर्ती काढून टाकल्या। स्पष्टपणे काय सांगितलं तर शेतकऱ्यांना आता पूर्ण कर्जमाफी दिली जाईल। जे अटीमध्ये येत होते ते बाजूला काढून ते अटीतले सहित जे आधीचे पात्र आणि जे अटीमध्ये पात्र बसत नव्हते ते पण आता कर्जमाफीच्या यादीत येणार असून अशा या सरसकट शेतकऱ्यांना 2 लाख रुपये थेट मिळणार आहेत आणि त्यांना 2 लाख रुपयांचा कर्जमाफीचा हा फायदा आता होणार आहे। पण बघा लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ बघायचा आहे। महत्त्वाचं म्हणजे सरकारने सांगितलेली महत्त्वाची 3 कामे शेतकऱ्यांनी लवकर करून घ्यावी असं सांगण्यात आलेलं आहे। जर ती 3 कामे महत्त्वाची तुम्ही लवकर केली नाहीत तर तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळायचे नाहीत, ही पण गोष्ट लक्षात घ्या। मग आता तुम्हाला कर्जमाफीचे 2 लाख रुपये मिळवण्यासाठी नेमकी कोणती 2 कामे करावी लागतील ही पण माहिती आपण बघणार आहोत आणि तिसरं काम नेमकं कोणतं करायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। यासाठी तुम्ही फक्त शेवटपर्यंत आता लक्ष देऊन व्हिडिओ पाहत चला आणि हे पैसे बघा स्पष्टपणे सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे जिल्ह्यावाईज वाटप केले जाणार आहेत। जर यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुमच्या बँक खात्यात कर्जमाफीचे हे 2 लाख रुपये सर्वात आधी आता कोणत्याही क्षणी जमा होतील। जेवढी पैशांची गरज लागणार होती ती पूर्ण गरज आता भागलेली आहे। म्हणजे सरकारकडे ती रक्कम आता पोहोचलेली आहे। आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जाणं बाकी राहिलं होतं। आता ते देखील सरकारच्या माध्यमातून वाटप सुरू केलं जाणार आहे आणि कोणत्या क्षणी हे 2 लाख रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहेत। मग चला कोणती कामं करावी लागतील जेणेकरून कर्जमाफीचे पैसे बँक खात्यात लवकर जमा होतील आणि आता कर्जमाफी मिळवण्यासाठी काय काय करायचं आहे हे पण आता तुम्हाला राहिलेल्या व्हिडिओमध्ये सांगतो। आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा।
बघा, महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार घोषणा झालेल्या आहेत. तुम्हाला वाटत असेल की घोषणा झाली म्हणजे थेट खात्यात पैसे आत्ताच यायला पाहिजे, पण बघा आता जरी आत्ता पैसे आले नाही, थोडं मागं पुढं होईल, पण काळजी करू नका. आता बघा हे पैसे पूर्णपणे खात्यावरती येणार आहेत. या कर्जमाफीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी आणि पैसे मिळवण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाची कामे करावी लागणार आहेत. जर ती कामे वेळेवर तुम्ही आता केली नाहीत तर मात्र तुमच्या हक्काचे कर्जमाफीचे 2 लाख रुपये तुम्हाला मिळायचे नाहीत. या पैशापासून तुम्हाला वंचित राहावं लागेल. त्यामुळे आता तुम्ही राहिलेला व्हिडिओ फक्त इथून पुढे शेवटपर्यंत बघा, कारण की काही महत्त्वाची कामे करणं हे खूपच गरजेचं ठरणार आहे. तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ हा पूर्णपणे मिळू शकतो. तर चला या ठिकाणी आता काय करायचं आहे, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं आहे ते पण बघूयात. आणि बघा आता मुख्यमंत्र्यांचा काय निर्णय झाला आहे, नेमके पैसे आज येणार आहेत की उद्या येणार आहेत, मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत, आता ती पण माहिती मी तुम्हाला या ठिकाणी संपूर्ण दाखवणार असून आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ पहा. बघा, 50,000 रुपयांची अट रद्द झाली. आत्ताची सर्वात मोठी माहिती बघायला मिळत आहे. कर्जमाफीमध्ये पूर्वी असलेली 50,000 रुपयांची अट आता रद्द करण्यात आलेली आहे, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. सरसकट 2 लाखांची कर्जमाफी दिली जात असल्याचा उल्लेख यामध्ये आता बघायला मिळत असल्याने शेतकरी बांधवांनो, बँक खात्यात आता 2 लाख येणार आहेत. कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज तुम्हाला येईल आणि तुम्ही नक्कीच आता खुश होताल, कारण की 2 लाख रुपये ही मोठी रक्कम तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्येही मिळणार आहे. आणि ही एक सर्वात मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांसाठी समोर आलेली आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता मागील योजनेतील थकबाकीदारांचा देखील समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे आणि आता त्यांच्या पण डायरेक्ट बँक खात्यावरती पूर्ण कर्जमाफीचे पैसे हे आता जमा होणार असल्याने या पण शेतकऱ्यांना आता मोठा फायदा होणार आहे. मग बघा आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मिळणार आहेत आणि 2 लाख रुपये हे मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणती 3 कामे करायला सांगितली आहेत, नेमक्या अटी काय होत्या आणि आता पैसे कोणाकोणाला मिळणार आहेत, आता संपूर्ण माहिती मी तुम्हाला थोडक्यामध्ये पूर्ण सांगण्याचं काम करणार असून तुम्ही फक्त राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला, जेणेकरून संपूर्ण महत्त्वाची माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. तर चला आता महत्त्वपूर्ण अपडेट आपण पाहूयात. बघा या ठिकाणी आता पूर्ण माहिती आलेली आहे. बघा, कृषी मंत्र्यांनी पूर्णपणे सांगितलं पैसे वाटपाची प्रक्रिया आता सुरू केली जाणार आहे. म्हणजे 2 लाख रुपये आता शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती जमा होणार असल्याने शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झालेले आहेत. खूपच दिवसानंतर सरकारची महत्त्वपूर्ण अशी घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे आणि ही कर्जमाफी एकदम चांगली असल्याने शेतकरी पण खुश झालेले आहेत. बघा या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळणार असल्याने सरकारकडून मोठा दिलासा आता मिळणार आहे. बघा आलेल्या माहितीनुसार इतिहासातील सर्वात मोठी कर्जमाफी आणि या कर्जमाफीचे पैसे आता तुमच्या खात्यावरती पूर्ण टाकले जाणार आहेत आणि यामुळे तुम्हाला एक मोठा दिलासा नक्कीच मिळू शकतो असं पण आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाहीये. राज्य सरकारने एकदम उपयुक्त निर्णय घेतल्याने आता रोहित पवार यांनी पण सरकारचे आभार मानल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसून आलेलं आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता प्रति शेतकरी 2 लाख रुपये हे जमा होतील. यापूर्वी तुम्हाला काही कामे करायची आहेत आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे सर्वात आधी पैसे मिळणार त्या 12 जिल्ह्यांची पण आपण यादी बघणार आहोत. जर त्या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं पण नाव असेल तर तुमच्या बँक खात्यावरती कर्जमाफीचे 2 लाख रुपये हे सर्वात आधी जमा होतील आणि एक मोठा दिलासा राज्य सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच मिळू शकतो. तर आता तुम्ही इथून पुढील राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघण्याचं काम करा. तर चला या ठिकाणी आता पैसे वाटप कोणत्या जिल्ह्यातून सुरू केलं जाणार आहे आणि कर्जमाफीचा लाभ म्हणजेच की कर्जमाफीचे पैसे मिळवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी कोणती 3 कामे शेतकऱ्यांना करायला सांगितले आहेत याबद्दलची पण माहिती आपण थोडक्यामध्ये आता पाहण्याचं काम करू. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी बघा काही जिल्हे बघायला मिळत आहेत. त्या जिल्ह्यामध्ये तर मोठा फायदा होणारच आहे. बघा कर्जमाफीचा सगळ्यात मोठा फायदा आता या ठिकाणी आपल्याला देखील बीड जिल्ह्यामध्ये पण पाहायला मिळणार आहे. बघा बीड जिल्ह्यातून एका शेतकऱ्याने कृषी मंत्र्यांना फोन केला. कृषी मंत्र्यांना फोन केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आमच्याकडे पाऊस नाहीये, सध्या शेतामध्ये सोयाबीन वगैरे काही पेरलं आहे, पण पेरणी केली तर आहे पण आता त्याला देण्यासाठी पाणी नसल्याचं देखील एक बघायला मिळत आहे. अशाबद्दलची वेगवेगळी
वेगळी परिस्थिती आणि जे संकट शेतकऱ्यांवरती आलेलं आहे त्याबद्दलची माहिती त्यांनी कृषी मंत्र्यांना दिली आणि कृषी मंत्री पण त्यांना व्यवस्थित बोलल्याचं आपल्याला दिसून आलं. कृषी मंत्र्यांना पण सांगितलं की आता सरकार कर्जमाफी करत आहे, कोणतीही निवडणूक नसताना सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देत आहे असं पण कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी माहिती दिली. बघा मग आता हे 2 लाख रुपये पूर्णपणे वाटप तर केले जाणार आहेत. मग आता हे कधीपासून वाटप होणार आहेत? उद्यापासून क्लिअर संपूर्ण वाटप सुरू होणार आहे का, की आजच हे पैसे पूर्णपणे मिळतील, की दुसरी कोणती पैसे वाटपाची तारीख आहे? ही पण माहिती आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये लगेच पाहण्याचा करणार आहोत. यासाठी आता इथून पुढचा राहिलेला व्हिडिओ लक्ष देऊन पाहत चला. तर बघा आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सरकारने निर्णय घेतलेला आहे आणि फडणवीसांनी स्पष्ट केले की ही पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठी योजना आहे. या योजनेअंतर्गत 56 लाख शेतकऱ्यांना सुमारे 36,585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. आधी जो 12-13 हजार कोटींच्या लाभाचा दावा विरोधकांनी केला होता तो त्यांनी चुकीचा ठरवलेला आहे असं पण आपण म्हणू शकतो. बघा आता आलेल्या माहितीनुसार 2 लाखांपेक्षा जास्त कर्ज असलेल्यांनाही लाभ आता या ठिकाणी मिळणार आहे. आधीच्या महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेत जर एखाद्या शेतकऱ्याचे कर्ज 2 लाखांवर 1 रुपया जरी जास्त असेल तर त्याला योजनेतून पूर्णपणे वगळले जायचे. पण या नवीन योजनेत कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त असले तरीही 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे असं पण स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे बघा आता आलेल्या माहितीनुसार कर्ज जर 2 लाखांपेक्षा जास्त असेल तर ही शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाईल असं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. लगतच्या कर्जमाफीतील शेतकऱ्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजे सहसा नवीन कर्जमाफीत आधीच्या योजनेत उदाहरणार्थ लाभ घेतलेल्या वगळलेल्या शेतकरी जे होते 2017च्या किंवा 2019च्या लाभ घेतलेल्यांना जे वगळले जाते, पण आता महायुतीच्या आमदारांच्या आग्रहास्तव आणि सर्वसामान्य लोकांच्या आग्रहास्तव आता यामध्ये जे आहे हा नियम शिथिल करण्यात आलेला आहे आणि यांना पण लाभ देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. महत्त्वाचं म्हणजे बघा 50,000 रुपयांची अटच काढून टाकली. यामुळे 50,000 नाही तर थेट 2 लाख रुपये मिळणार. म्हणजेच की आधीच्या कर्जमाफी योजनेचा लाभ घेऊन जे शेतकरी आता पुन्हा थकीत झाले आहेत त्यांना सुरुवातीला फक्त 50,000 रुपयांपर्यंत दिलासा देण्याचे ठरले होते बँकिंग शिस्त पाळण्यासाठी. मात्र आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या आमदारांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही अट रद्द करण्याची मागणी केली. हे देखील बघायला मिळालं. ही मागणी मान्य करत सरकारने 50,000 रुपयांची अट काढून टाकलेली आहे. म्हणजे आता या शेतकऱ्यांनाही थेट 2 लाख रुपयांपर्यंत संपूर्ण कर्जमाफी मिळेल. यामुळे सरकारवर 3 ते 5 हजार कोटींचा अतिरिक्त भार पडेल. पण शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलेला आहे असं देखील आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हटल्याचं आपल्याला दिसून आलेलं आहे. मग चला आता या कर्जमाफीचे 2 लाख रुपये कधीपासून वाटप सुरू होत आहेत आणि 2 लाख रुपये मिळवण्यासाठी काही कामं शेतकऱ्यांना लवकर करावी लागतील याबद्दलची माहिती आता आपण राहिलेल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. यासाठी आता पुढील राहिलेला 2 मिनिटाचा व्हिडिओ तुम्ही फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत पाहत चला. तर बघा शेतकरी बांधवांनो, आता सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. म्हणजेच की आता थेट मोठा फायदा या ठिकाणी सर्वांना होणार असून सर्वजण आता चांगलेच खुश होणार आहेत. बघा या ठिकाणी पूर्णपणे सरकारने एक अतिशय उत्तम असा निर्णय घेतलेला आहे. आता सरकारकडून आलेल्या माहितीनुसार मोठी घोषणा देखील आपल्याला बघायला मिळत आहे. बघा आता या ठिकाणी जर विचार केला तर शेतकरी बांधवाच्या बँकेच्या खात्यावरती आता पूर्ण पैसे हे येणारच आहेत. बघा आता यामध्ये शेतकऱ्यांना EKYC तर करायचे आहे. बघा आता EKYC करून ठेवा. आधार कार्ड, पासबुक, बँकेचे जे काही कार्ड असतील ते तुम्हाला व्यवस्थित ठेवायचे आहेत. हे काम तुम्ही लवकरात लवकर करून घ्या जेणेकरून कर्जमाफीचा लाभ सुरू झाल्यानंतर कोणतीही अडचण राहणार नाही. त्यानंतर तुमचे बँक खाते स्टेटमेंट सर्व काही व्यवस्थित आहे का एकदा बघा. आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का, बँक खात्याशी संलग्न आहे का, या गोष्टी पण तुम्हाला तपासायच्या आहेत. जर हे व्यवस्थित नसेल तर मोठी अडचण ठरू शकते. मग कर्जमाफीचा लाभ हा जास्त प्रमाणात मिळायचा नाही. कर्जमाफीमधून तुम्हाला वगळलं देखील जाऊ शकतं. त्यामुळे ही देखील गोष्ट सर्व शेतकरी बांधवांनी जेवढी होईल तेवढी लक्षात घेणं गरजेचंच राहील. बघा आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे आता कर्जमाफीचे हे पूर्ण पैसे तर मिळणारच आहेत, पण तुम्हाला महत्त्वाचं म्हणजे आता आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, बँक खात्याशी संलग्न करा. ही देखील गोष्ट लक्षात ठेवायची आहे. फार्मर ID आहे का नाही तपासा. फार्मर ID देखील आता असणं गरजेचं आहे. ते देखील तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायची आहे. हे जर नसेल तर मग कर्जमाफीचे पैसे विसरा. 2
2 लाख रुपये तुम्हाला मिळणार नाहीत. जर हे संपूर्ण व्यवस्थित असेल तरच 2 लाख रुपये मिळतील. मग बघा, सर्वात आधी हे पैसे कुठे इकडे बीड जिल्हा, त्यानंतर लातूर जिल्हा याही ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्जमाफीचा लाभ होणार आहे. एवढंच नाही तर इकडे सांगली, सातारा, कोल्हापूर, नंदुरबार, धुळे, हिंगोली, बुलढाणा, वाशिम, जालना, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, धाराशिवचा भाग असेल, अहिल्यादेवी नगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, त्यानंतर बुलढाणा हिंगोलीचा भाग असेल, त्यानंतर अकोल्याचा भाग असेल, नागपूर असेल, अमरावती असेल, वाशिम असेल, यवतमाळ असेल, त्यानंतर चंद्रपूरचा भाग असेल, भंडाऱ्याचा भाग असेल, गडचिरोली असेल, गोंदिया असेल, या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जमाफीचा फायदा होणार असून या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पण कर्ज आता हे माफ होणारच आहे. त्यामुळे काळजी करण्याची कसलीच गरज पडणार नाही. अशा प्रकारच्या महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.